रेवगावात गुरुपौर्णिमेनिमित्त मातृपितृ आणि शिक्षक पाद्यपूजनाचा अनोखा सोहळा. जालना जिल्ह्यात प्रथमच उपक्रम. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर यांच्या बालसंस्कार आणि युवा प्रबोधन विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त रेलगाव येथे मातृपितृ शिक्षक पाद्यपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने तसेच गुरुपुत्र दादासाहेब आबासाहेब आणि आदरणीय गुरुपुत्र नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. जालना जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाचा उपक्रम आयोजित करण्यात आल्याने त्याचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांसह शिक्षकांचा पाद्यपूजन करून कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या कृतीमुळे उपस्थित पालक आणि शिक्षक भावुक झाले. शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करताना आमच्या आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय आणि सन्मानाचा क्षण आहे अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी उपस्थितांनी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या कार्याची प्रशंसा करत या केंद्राचं कार्य हे 80% समाजकार्य आणि 20% अध्यात्म तत्वावर आधारित असल्याची प्रचिती या उपक्रमातून आली असं मत व्यक्त केलं. कार्यक्रमाला गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, पालक, शिक्षक, युवक, युवती आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुपौर्णिमेनिमित्त रेवगावमध्ये पारंपरिक पालखी सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या सोहळ्यामुळे गावात अध्यात्म, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मातृपितृभक्ती, गुरुजनांप्रती आदरभाव आणि भारतीय संस्कृतीतील संस्कारांचं महत्त्व अधिक दृढ होण्यास मदत झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.